माझा आवाज येतोय का सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये लिहा. Thank you so much. So let's start with today's session. Once again, good evening everyone and happy Navratri to all of you. Other people are joining. Let's wait for a few seconds. Yes, you can mark your attendance, please. Everybody has to mark their attendance. Chalo, now let's start with our today's session. Today is our 11th session. But before going towards 11th session, let me clear one thing that we had left half part of session 10 due to electricity and network problem at our place. So we will continue that session in this session only. Okay. So remaining part I will complete today and then we'll move to the today's session. So for today what we are going to learn? We are going to learn about continuous past tense which we had left in the last session. And for today's session, it is future continuous future tense. And we will take one conversation also. Okay. So let's start with first the leftover part from the previous session, that is continuous past tense. Let me make it. Just let me know whether my screen is visible clearly. Please write in the chat box. Yes, thank you so much. So let's start with this. कंटिन्युअस पास्ट टेन्स, मराठीत त्याला आपण चालू भूतकाळ म्हणतो. ठीक आहे. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे काय बघा, लिहिलेलं आहे इथे. द पास्ट कंटिन्युअस टेन्स, also known as past progressive tense, refers to a continuing action that was happening at some point in the past. It can also be used to describe something that was happening continuously in the past when another action interrupted it. हे तुम्हाला जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत त्याच्यावरनं खूप चांगल्या पद्धतीने समजेल. व्हॉट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स? पास्ट कंटिन्युअस टेन्सलाच आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतो. मराठीत मी सांगितलं चालू भूतकाळ, मतलब पिछला पास्ट में. ठीक आहे. भूतकाळात एखादी गोष्ट चालू असेल तर तिला आपण काय म्हणणार आहोत? कंटिन्युअस पास्ट टेन्स. जैसे मैं खाना खा रहा था, मैं मार्केट जा रहा था, तो ये क्या है? पास्ट में चल रही थी चीजें. ठीक है. तो इसको बोला जाता है, ये जो टाइप है टेन्स का, दैट इज कंटिन्युअस पास्ट टेन्स. अजून एक खाली जे लिहिलेलं आहे, इट कॅन ऑल्सो बी यूज टू डिस्क्राइब समथिंग दॅट वॉज हॅपनिंग कंटिन्युअसली इन द पास्ट वेन अनदर ऍक्शन इंटरप्टेड इट. म्हणजे काय की पास्ट मध्ये एखादी क्रिया चालू होती आणि ती क्रिया चालू असतानाच दुसऱ्या एखाद्या क्रियेने तिला स्टॉप केलंय, त्याला म्हणणार आपण. ते तुम्हाला एक्झाम्पल वरनं क्लिअर होईल की मला काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे. की एखादी क्रिया चालू असताना दुसरी क्रिया घडली आणि त्यामुळे ती चालू असणारी क्रिया तिथे थांबली आहे, तर त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस पास्ट टेन्स. ठीक आहे. कशा पद्धतीने टेन्स हा वापरला जाणार आहे, त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे बघूया आपण. सो वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला फॉर स्टेटमेंट, निगेटिव्ह एंड क्वेश्चन फॉर्म ऑफ इट. स्टेटमेंट के लिए क्या करना है? सब्जेक्ट, S stands for subject, V1 stands for base form of the verb and O stands for object. हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. S म्हणजे कर्ता आहे, V1 लिहिलंय म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, मूळ रूप, आणि O फॉर ऑब्जेक्ट. आता त्याच्यामध्ये आपण काही हेल्पिंग वर्ब्स घेतलेले आहेत बघूया.
पहिला फॉर्म्यूला आहे एस प्लस वॉज वेयर। वॉज या वेयर पास्ट टेंस में, जैसे हम लोगों ने प्रेजेंट टेंस में, प्रेजेंट कंटिन्यूअस में एम इज आर यूज किया था, उसी का पास्ट क्या होता है, वॉज और वेयर। एम एंड इज का पास्ट टेंस है वॉज और आर का पास्ट टेंस है वेयर। ओके, एम आणि इजचं भूतकाळी रूप वॉज होतं आणि आरचं भूतकाळी रूप वेअर होतं, म्हणून इथे आपण वॉज किंवा वेअर लिहिलेलं आहे। प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप। आता क्रिया चालू आहे, बरोबर आहे, चालू भूतकाळ म्हटलंय आपण, कंटिन्युअस पास्ट टेन्स, म्हणून क्रियापदाला ING लावलेला आहे प्रत्यय। ING प्रत्यय जो आहे तो काय दाखवतो की एखादी क्रिया चालू आहे। आणि देन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट तुम्ही ऍड केला तरी चालेल, नहीं केला तरी चालणार है। ओके, अभी यहाँ पे देखिए लिखा है वॉज किसके साथ यूज होता है, आई के साथ, ही शी इट के साथ। ठीक आहे, तसं आय सोबत आपण प्रेझेंट टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम वापरला होता। आता इथे पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण आय सोबत काय वापरणार आहोत, वॉज वापरणार आहोत। ही शी इट सोबत आपण इज वापरला होता प्रेझेंट कंटिन्युअसला। आता पास्ट कंटिन्युअसला काय वापरणार आहोत, वॉज वापरणार आहोत। यू वी और दे के साथ हम लोगों ने प्रेजेंट कंटिन्यूअस में आर यूज किया था, अभी आर का वेयर होने वाला है, इसलिए यू वी और दे के साथ वेयर यूज करेंगे। तो देखिए पहला स्टेटमेंट कैसे बनाया है मैंने, सब्जेक्ट लिया है आई, आई के साथ क्या आने वाला है, वॉज, वेयर नहीं आएगा, तो वॉज लिखा है। V1 वाटरिंग लिखा, वाटर और उसको ING जोड़ दिया है। द प्लांट्स, आई वॉज वाटरिंग द प्लांट्स, मतलब मैं पौधों को पानी दे रही थी। ये पिछला ही सेंटेंस है हमारा, अगर आपको याद होगा तो। ठीक है, जो हम लोगों ने प्रेजेंट कंटिन्यूअस में देखा था उसी को मैंने अभी पास्ट कंटिन्यूअस में चेंज किया है। तो आई वॉज वॉटरिंग द प्लांट्स, मैं पौधों को पाणी दे रही थी, मी झाडांना पाणी घालत होते। माझी क्रिया चालू होती पास्ट मध्ये, भूतकाळात मी काहीतरी करत होते, हे दर्शवण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो, कंटिन्युअस पास्ट टेंस। ठीक है, उसी को अगर निगेटिव करना है तो सिर्फ वॉज और वेयर के बाद नॉट लिखना है हमें। आई वॉज नॉट वॉटरिंग द प्लांट्स, मी झाडांना पाणी घालत नव्हते। अभी उसको क्वेश्चन फॉर्म में लेना है, जर आपल्याला त्याचा आता प्रश्न विचारायचा आहे तर आपने पढ़ा है येस नो टाइप, अपन मागच्या सेशन मध्ये येस नो टाइप क्वेश्चन शिकलेलो आहोत, जिसमें क्या करते हैं हम लोग, हेल्पिंग वर्ब जो है, जैसे इसमें हेल्पिंग वर्ब कौन है, वॉज एंड वेअर, त्याच्यामधला हेल्पिंग वर्ब कोण आहे, वॉज किंवा वेअर, मग त्याला सुरुवातीला घेतलाय प्लस सब्जेक्ट, देन प्लस मेन वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट, और एंड में आपको क्वेश्चन मार्क डालना है टू इंडिकेट इट इज अ क्वेश्चन। तो वॉज आई वॉटरिंग द प्लांट्स, मी झाडांना पाणी घालत होते का। ओके, एकतर याचं उत्तर येस येणार आहे किंवा नो येणार आहे, म्हणून आपण याला येस नो टाइप क्वेश्चन म्हणतो। तो ये ध्यान में रखना है कि स्टेटमेंट के लिए आप सब्जेक्ट के साथ वॉज और वेयर यूज करेंगे, और बाकी जैसे पास्ट में सॉरी प्रेजेंट टेंस, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में यूज किया था वर्ब का बेस फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, वो सभी में सेम रहेगा। ठीक है, आता निगेटिव्ह करताना पण आपण काय केलं बघा, सब्जेक्ट प्लस वॉज और वेयर प्लस नॉट प्लस सेम थिंग, बेस फॉर्म ऑफ द वर्ब ING एंड ऑब्जेक्ट। क्वेश्चन में क्या किया है, वॉज या वेयर से स्टार्ट करना है, देन सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क। ठीक है, तो ये हो गया हमारा, दीज आर द फॉर्मूलाज टू फॉर्म द कंटिन्यूअस पास्ट टेंस। अगर आपको सेंटेंसेस बनाने हैं कंटिन्यूअस पास्ट टेंस में तो ये फॉर्म्युला आपको यूज करना है। ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला, हे जे फॉर्म्युले दिलेले आहेत हे वापरायचे आहेत। आता जरा एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला ते चांगलं क्लिअर होईल। जे मी सेकंड स्टेटमेंट म्हणाले इथे, इट कॅन ऑल्सो बी यूज टू डिस्क्राइब समथिंग दॅट वॉज हॅपनिंग कंटिन्युअसली इन द पास्ट वेन अनादर ऍक्शन इंटरप्टेड इट, तर त्याच्याशी रिलेटेड, इथे तर आपण पहिल्या सेंटेन्सशी रिलेटेड काही वाक्य बघितली, आता जे दुसरा स्टेटमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड काही वाक्य बघूया। आई वॉज ड्रिंकिंग कॉफी वेन दे अराइव, यहाँ पे क्या लिखा है देखिए,
मैं कॉफी पी रही थी जब वे आए, म्हणजे मी कॉफी पीत होती जेव्हा ते लोक आले. मग आता इथे काय आहे, एक क्रिया चालू होती आणि अचानक ती क्रिया चालू असतानाच काहीतरी दुसरं घडलेलं आहे. ओके, हेच आपली ही जी सेकंड स्टेटमेंट आहे ते सांगतं. तर अशा वेळी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या सेंटेन्सला तुम्ही काय बोलणार आहात, कंटिन्युअस पास्ट टेन्स. ही वॉज रीडिंग स्टोरी वेन आय कॉल्ड हिम, जेव्हा मी त्याला फोन केला किंवा बोलावलं तेव्हा तो काय करत होता, स्टोरी गोष्ट वाचत होता. वी वेर स्टडिंग मैथ्स ऑल डे यस्टरडे, कल पूरा दिन हम लोग मैथ्स पढ़ रहे थे. कंटिन्युअस हेवी रेनफॉल वॉज स्केअरिंग अस, जसं आता होतोय, खूप पाऊस पडतोय आपल्याकडे सगळीच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी. तर हा जो कंटिन्युअस हेवी रेनफॉल आहे, आता इथे काय दिलंय की पाऊस पडत होता जो आम्हाला घाबरवत होता. ओके, स्केअरिंग म्हणजे घाबरवणे. What were you doing at this time yesterday? अभी यहाँ पे देखिए WH क्वेश्चन पूछा है. What were you doing at this time yesterday? कल इस टाइम आप क्या कर रहे थे, काल या वेळेत तुम्ही काय करत होतात. ओके, नंतर आहे शी वॉज नॉट वॉशिंग हर कार. हे काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेलं आहे. शी इज अ सब्जेक्ट, वॉज इज अ हेल्पिंग वर्ब, नॉट, देन वॉशिंग एंड हर कार इज अ ऑब्जेक्ट. ओके, तो इस टाइप से या पद्धतीने आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतो. हे तुम्हाला समजलंय का की कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये दिलेले हे सगळे फॉर्म्युलेज वापरून आपण काय करू शकतो, अशा प्रकारची वाक्य बनवू शकतो. हे समजलंय का, जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा. गुड. देन आता तुमची वेळ आहे. इट्स युअर टर्न नाउ. नाउ यू हैव टू मेक दिस सेंटेंसेस इन कंटिन्यूअस, सॉरी वही प्रेजेंट टेंस रह गया, उसको पास्ट टेंस लिखना है हमें. ठीक है, तर इथे मी काय दिलेलं आहे, एक एक्सरसाइज दिलेली आहे ज्याच्यामध्ये जसं मागच्या सेशन मध्ये तुम्ही काही वाक्य बनवली होती तसं ह्या सेशन मध्ये पण व्हाट आई हैव डन, मैंने आपको अलग अलग 10 नंबर्स ऑफ वर्ब्स दिए हैं, एक्शन वर्ड्स दिए हैं. उनको आपको कंटिन्यूअस पास्ट टेंस में, यहाँ पे स्पेलिंग मिस्टेक हो गया है, प्रेजेंट टेंस ही रह गया है, वो वही कॉपी किया था मैंने इसीलिए. वहां पे कंटिन्युअस पास्ट टेन्स होगा. ठीक आहे, तर प्रत्येकाला तुम्हाला याच्यामध्ये वाक्य बनवायची आहेत. इट कॅन बी स्टेटमेंट, इट कॅन बी निगेटिव्ह सेंटेन्स, इट कॅन बी क्वेश्चन. म्हणजे तुम्ही स्टेटमेंट बनवू शकता, होकारार्थी सरळ वाक्य, साधा वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नकारार्थी वाक्य बनवू शकता, निगेटिव्ह, किंवा तुम्ही क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तिघांपैकी कुठलंही एक वाक्य तुम्ही आता बोलून दाखवायचं आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. मी पहिल्यांदा तुम्हाला याचे अर्थ सांगते म्हणजे तुम्हाला वाक्य बनवायला जरा सोपे जातील. मैं आपको इसके मीनिंग बता देती हूँ ताकि आपको, और सबने सोचना है, किसी का भी नंबर कभी भी आ सकता है, इसलिए 10 नंबर्स ऑफ सेंटेंसेस आप सबके दिमाग में रेडी होने चाहिए. जैसे पुश, पहला वर्ड एक्शन वर्ड है पुश. पुश म्हणजे ढकलणे. मराठीत आपण काय बोलतो त्याला, ढकलणे. हिंदी में बोलते हैं धकेलना, अगर किसी चीज को धक्का मार रहे हैं तो वो है पुश. टेक म्हणजे घेणे, हिंदी में हम लोग बोलते हैं लेना. गिव म्हणजे देणे, हिंदी में बोलते हैं देना. रन म्हणजे धावणे, भागना. प्ले म्हणजे खेळणे, हिंदी में खेलना. कॅच म्हणजे पकडणे, हिंदी में पकडना. फ्राय, फ्राय म्हणजे काय, तळणे, हिंदी में तलना. देन जैसे पापड़ वगैरह फ्राई करते हैं वही. देन राइट, राइट म्हणजे लिहिणे, हिंदी में लिखना. मीट म्हणजे भेटणे, हिंदी में मिलना, किसी फ्रेंड से मिल रहे हैं तो. क्लीन म्हणजे साफ करणे और हिंदी में साफ करना. ठीक है, इफ यू हैव अंडरस्टूड ऑल दीज मीनिंग्स ऑफ द गिवन एक्शन वर्ड्स, देन वी विल स्टार्ट विथ पहला एक्शन वर्ड है पुश, और उसके लिए आई विल चेक, आज बहुत कम अटेंडेंस है तो वी विल गो विद द
यही जो यहाँ पे जो आपको सिक्वेंस दिख रही है वैसे ही जाएंगे. तो पहिले मीनाक्षी जी तुमचा माईक चालू करा. हा Yes, पुश madam. वरून हा पुश वरून एक सेंटेन्स सांगायचंय पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. Yes. I was pushing the door. I was not pushing the door. Was I pushing the door? ओके ठीक आहे. पण आपण मराठीत जसं इझिली दरवाजा ढकलला असं बोलतो तसं इंग्लिश मध्ये चालू शकतं. सेंटेन्स बरोबर आहे तुमचं पण शक्यतो तसे वर्ड्स नाही वापरले जात. ओके सो बघा त्यांनी तिन्ही टाईप मध्ये सांगितलं आपल्याला. व्हेरी करेक्ट आन्सर इट इज. देन माईक बंद करा. थँक्यू सो मच. सगळे सेंटेन्सेस करेक्ट आहेत तुमचे. सेकंड हे टेक आणि नंबर आहे गुठे सरांचा. गुठे सर माईक चालू करा. टेक टेक थोडा विचार करावा लागेल मॅडम. नो प्रॉब्लेम. तोपर्यंत मी पुढचं सेंटेन्स घेऊ का सर कोणाचं तरी. चालेल मॅडम. हा मग मी चालेल, ह्याच्या चालेल. नंतर मी तुमच्याकडे येते. ओके नलावडे मॅडम माईक चालू करा. ओके. Oh, हाँ madam. हा गिव्ह थर्ड Give. आहे गिव्ह. हा Okay. Was she giving me car? वॉच शी गिव्हिंग मी कार. ओके करेक्ट सेंटेन्स. ती मला गाडी देत होती का. चालणार हाँ. आहे. ओके नो प्रॉब्लेम. गुड. आता कुठे सर तुम्ही बोला. एक मिनिट मॅडम. ओके नो प्रॉब्लेम. आय वॉज टेकिंग परमिशन फ्रॉम माय सिनियर. व्हेरी गुड. आय वॉज टेकिंग परमिशन फ्रॉम माय सिनियर्स. मी माझ्या सिनियर कडनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं परवानगी घेत होतो. वेरी गुड सर. थँक्यू सो मच. देन मेनका मैडम आपका माइक शुरू कीजिए. आपके लिए 4 नंबर है रन. Madam. रन. I was running in the field. वेरी गुड. आई वॉज रनिंग इन द फील्ड. थैंक यू सो मच मैडम. नेक्स्ट नंबर देखते हैं. प्रतिभा. प्रतिभा मैडम माइक चालू करा. तुमच्यासाठी वर्ड आहे प्ले. Boys were playing cricket on the ground. व्हेरी गुड. बॉईज वर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. थँक्यू सो मच मॅडम. माइक बंद करा. नेक्स्ट नंबर आहे सुषमा जी माइक चालू करा. तुमचा वर्ड आहे कॅच. I was not catching the ball. व्हेरी गुड. आय वॉज नॉट कॅचिंग द बॉल. थँक्यू सो मच. नेक्स्ट नंबर आहे पाटील सर. पाटील सर फ्राय. तुमचा वर्ड आहे फ्राय. I was frying batata vadas. व्हेरी गुड. आय वॉज फ्राईंग बटाटा वडाज. थँक्यू सो मच सर. आता 3 राहिलेले आहेत. राईट मीट अँड क्लीन. एनीबडी वॉन्ट्स टू टेल एनी सेंटेंस दे कैन राइट देयर नेम इन द चैट बॉक्स. ये जो 3 बचे हैं राइट मीट और क्लीन उनमें से कुछ भी अगर आपको सेंटेंस बोलना है तो प्लीज राइट इन द चैट बॉक्स. या मेनका मैडम आप तीनों में से कोई भी चूज कर सकते हो और उसके बारे में सेंटेंस बना सकते हो. I was writing a letter. व्हेरी गुड. आय वॉज रायटिंग अ लेटर. थँक्यू सो मच मॅम. अजून मीट आणि क्लीन बद्दल कोणाला काही Okay, ma'am. बोलायचंय. ओके थँक्यू मॅम. एनीबडी एल्स मीट अँड क्लीन. ओके आलेत नाव. ओके मीनाक्षीजी तुम्ही मीट बद्दल बोलायचे आणि सुषमाजी तुम्ही क्लीन बद्दल बोलणार आहात. चला मीनाक्षीजी माईक चालू करा. I was meeting my friend yesterday. व्हेरी गुड. आय वॉज मीटिंग माय फ्रेंड येस्टरडे. थँक्यू. सुषमाजी तुमचा माईक चालू करा आणि क्लीन बद्दल सांगा आम्हाला एखादं सेंटेन्स. She was cleaning the cupboard. व्हेरी गुड. शी वॉज क्लिनिंग द कबर्ड. ती कबर्डची साफसफाई करत होती.
थँक्यू सो मच. त्याला अजूनही आपण आणखीन एक असं वर्ड वापरू शकतो, शी वॉज ऑर्गनायझिंग द कबर्ड. म्हणजे साफ करून आपण त्याला ठीकठाक पण लावतो, तर म्हणजे ठीकठाक लावणं आहे त्याला ऑर्गनायझिंग म्हणतो. एक नवीन शब्द फक्त तुमच्यासाठी सर्वांसाठी. ओके, सो आर वी क्लिअर विथ दिस कंटिन्युअस पास्ट टेन्स? तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रकारे सेंटेन्सेस सांगितलेले आहेत, सो इट इज अंडरस्टूड की तुम्हाला कंटिन्युअस पास्ट टेन्स चांगल्या पद्धतीने कळलेला आहे. याच्यावर मी एक्सरसाइज देईनच तुम्हाला. सो वी विल मूव ऑन द नेक्स्ट टाइप, that is continuous future tense. Okay, so continuous future tense I'll read now. कंटिन्यूस फ्यूचर टेंस म्हणजे काय आहे? चालू भविष्य काळ. मतलब फ्यूचर में कोई चीज चल रही होगी, कोई घटना घट रही होगी, तो वो है आपका कंटिन्युअस फ्यूचर टेन्स. बघा इथे मी आता हे रीड केल्यानंतर तुम्हाला एकदा परत एक्सप्लेन करते. द फ्यूचर कंटिन्युअस टेंस समटाइम्स ऑल्सो रेफर्ड टू एज फ्यूचर प्रोग्रेसिव टेंस. कंटिन्युअस को ही प्रोग्रेसिव बोला जाता है, इसीलिए तीनों टाइप्स में ये स्टेटमेंट रिपीट हुआ है. देखिए, इट इज अ वर्ब टेंस दैट इंडिकेट्स that something will occur in the future and continue for an expected length of time. मतलब कि फ्यूचर में, भविष्य में कोई चीज घटने वाली है और वो एक पर्टिकुलर टाइम तक शुरू रहने वाली है. ओके, उसको बोलेंगे कंटिन्युअस फ्यूचर टेन्स. म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे आणि ती एका दिलेल्या वेळेपर्यंत चालू राहणार आहे. चालू राहणे म्हणजेच कंटिन्युअस, म्हणून त्याला आपण चालू भविष्यकाळ म्हणतोय. अभी इसमें देखिए, इसमें भी आपके हमेशा की तरह स्टेटमेंट, निगेटिव और क्वेश्चन है और 3 फॉर्मूले दिए हैं हर एक के लिए. यहाँ पे भी फिर से बता दूं, S stands for subject, V1 stands for the verb, base form of the verb, and O stands for the object. ओके, आता स्टेटमेंट बनवताना काय करायचं बघा, सब्जेक्ट प्लस विल यूज करेंगे. ओके, प्लस बी प्लस V1 is the base form प्लस ing and प्लस O. I will be, will के साथ हमेशा बी आएगा. कब? जब हम लोग कंटिन्युअस फ्यूचर टेन्स में सेंटेन्स बनाएंगे. जेव्हा आपण कंटिन्युअस फ्यूचर टेन्स मध्ये वाक्य बनवणार आहोत तेव्हा विल नंतर बी येणार आहे, लक्षात ठेवायचंय. आय विल बी स्लीपिंग, मी झोपत असेन. ठीक आहे. देन निगेटिव्ह क्या है? सेम फॉर्म्युला आहे स्टेटमेंटचाच, फक्त विल नंतर नॉट बी वापरलाय. सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट बी प्लस मेन वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. आई विल नॉट बी वर्किंग, मी काम करत नसेल, मैं काम नहीं कर रहा हूँगा. क्वेश्चन, अभी क्वेश्चन कैसे पूछेंगे? विल को हम लोग शुरुआत में लेंगे क्योंकि एज अ यस नो टाइप क्वेश्चन. ठीक है, जो हेल्पिंग वर्ब है वो शुरुआत में आएगा, विल, देन सब्जेक्ट, सब्जेक्ट के बाद बी आएगा. विल स्टार्टिंग में चला गया, ध्यान में रखना है. और बी कब आएगा? सब्जेक्ट के बाद. देन V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट एंड क्वेश्चन मार्क. विल आई बी कुकिंग, मी जेवण बनवत असेन का? अभी यही पे मैंने WH क्वेश्चन भी डाल दिया. देखिए, व्हाट विल आई बी डूइंग. अगर आपको कंटिन्यूअस फ्यूचर में WH क्वेश्चन पूछना है तो ऐसे पूछेंगे, व्हाट विल आई बी डूइंग, मी काय करत असेन, मैं क्या कर रहा हूँगा. ठीक है, यहाँ पे जो लास्ट कॉलम जो दिया है वहां पे मैंने शॉर्ट फॉर्म्स दिए हैं, कॉन्ट्रैक्शंस. हम लोगों ने पहले भी पढ़े हैं ये, जब हम लोग ने सिंपल फ्यूचर टेंस पढ़ा था तब. आई विल को आई एपोस्ट्रॉफ देके डबल एल लिखा जाएगा. तो अगर ऐसा कुछ रीडिंग में, राइटिंग में आ जाता है तो ध्यान में रखना है वो आई विल है. ही विल, शी विल, इट विल, यू विल, वी विल, दे विल. और अगर विल नॉट है तो कैसे लिखेंगे? वोंट. ओके,
अभी इसके हिसाब से कुछ सेंटेन्सेस है यहाँ पे, वो देखेंगे हम लोग. पहले मी स्टेटमेंट्स बनवल्यात बघा. आय विल बी स्लीपिंग, यू विल बी वर्किंग, शी विल बी स्टडिंग. ध्यान में रखना है ये कर रहे हैं हम लोग. एस दैट इज सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस मेन वर्ब प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट. आई विल बी स्लीपिंग, यहाँ पे यू विल बी वर्किंग, शी विल बी स्टडिंग, इट विल बी रेनिंग, ही विल बी कुकिंग. पहले 5 सेंटेंस में और लास्ट का जो है दे विल बी ट्रॅव्हलिंग, ऑब्जेक्ट की जरूरत ही नहीं पड़ी. बघा मी इथे ऑब्जेक्ट वापरलाच नाहीये. ठीक है, यहाँ तक ही मतलब वी प्लस आईएनजी तक ही हमारा सेंटेंस पूरा हो चुका है. तो बहुत सारे सेंटेंसेस ऐसे होते हैं जिसमें ऑब्जेक्ट की जरूरत नहीं होती है. ठीक है, आय विल बी स्लीपिंग, मी झोपत असेन. यू विल बी वर्किंग, तू काम करत असशील. शी विल बी स्टडिंग, ती अभ्यास करत असेल. इट विल बी रेनिंग, बारिश हो रही होगी. ही विल बी कुकिंग, वो खाना बना रहा होगा. वी विल बी ईटिंग ब्रेकफास्ट. अभी वी विल बी ईटिंग तक भी सेंटेंस चल सकता था, लेकिन ब्रेकफास्ट क्या है इसमें, ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट काय आहे, कर्म, ऑब्जेक्ट. वी विल बी ईटिंग ब्रेकफास्ट. ओके. दे विल बी ट्रॅव्हलिंग, ते प्रवास करत असतील. हे या झाल्या स्टेटमेंट्स. आता जर हेच मला निगेटिव्ह करायचं असेल तर आई विल नॉट बी वर्किंग, नॉट के विल के बाद नॉट और उसके बाद बी लिया है. देखिए यहाँ पे आई विल बी स्लीपिंग और आई विल के बाद नॉट फिर बी वर्किंग, और उसको यहाँ पे मैंने शॉर्ट फॉर्म में लिखा है. देखिए आई विल नॉट बी वर्किंग को हम लोग कैसे पढ़ेंगे, आई वोंट बी वर्किंग. अगर शॉर्ट में बोलना है तो आई वोंट बी वर्किंग. यू वोंट बी रीडिंग, ही विल नॉट बी कुकिंग, ही वोंट बी कुकिंग. She will not be studying, she won't be studying. It will not be snowing. सॉरी, मैंने आपको मीनिंग तो बताया नहीं. I will not be working, मैं काम करत नसेन. You will not be reading, तुम पढ़ नहीं रहे होगे. He will not be cooking, तो जेवण बनवत नसेल. She will not be studying, ती अभ्यास करत नसेल. It will not be snowing, म्हणजे बर्फ पडत नसेल. वी विल नॉट बी वॉचिंग टीवी, हम लोग टीवी नहीं देख रहे होंगे. दे विल नॉट बी स्लीपिंग, वो सो नहीं रहे होंगे. ओके, और उसी को विल नॉट को वोंट बोलना है हमें शॉर्ट में. अभी उसी से यस नो क्वेश्चंस बनाए हैं. देखिए यस नो क्वेश्चन के लिए क्या किया था, विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस मेन वर्ब प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट एंड देन क्वेश्चन मार्क. विल आई बी कुकिंग, मी जेवण बनवत असेन का. विल यू बी डान्सिंग, तुम नाच रहे होगे क्या. विल शी बी सिंगिंग, ती गाणं गात असेल का. विल ही बी ईटिंग पिज्जा, क्या वो पिज्जा खा रहा होगा. विल वी बी ड्रिंकिंग कॉफी, क्या हम कॉफी पी रहे होंगे. विल इट बी रेनिंग, क्या बारिश हो रही होगी. विल दे बी टॉकिंग, ते बोलत असतील का. ये हुए येस नो टाइप क्वेश्चन. उसी को WH क्वेश्चंस बनाने जाए तो कैसे करेंगे. वॉट विल आई बी डूइंग, मैं क्या कर रहा हूँगा. वेयर विल यू बी वर्किंग नेक्स्ट ईयर, तुम अगले साल पुढच्या वर्षी तू कुठे काम करत असशील. हाउ विल शी बी ट्रॅव्हलिंग, ती कसा प्रवास करत असेल. व्हॉट विल ही बी ईटिंग फॉर डिनर, तो आज रात्रीच्या जेवणासाठी काय खाणार असेल. व्हाय विल वी बी स्टडिंग ऍग्रिकल्चर, आपण ऍग्रिकल्चरचा अभ्यास किंवा शेतीविषयक अभ्यास का करणार असू. व्हाट विल दे बी वियरिंग फॉर पार्टी, वे लोग पार्टी के लिए क्या पहन रहे होंगे. ठीक है, तो इस तरीके से यहाँ पे बहुत सारे ऑलमोस्ट 27 सेंटेंसेस मैंने दिए हैं आपके कंटिन्यूअस फ्यूचर टेंस में. ठीक है, सिंपल फॉर्मूला याद रखना है. सब्जेक्ट के बाद विल आएगा, उसके बाद बी आएगा, फिर वर्ब का मेन फॉर्म आएगा, फिर आईएनजी फॉर्म आएगा एंड देन
इफ ऑब्जेक्ट इज नीडेड यू कैन ऐड द ऑब्जेक्ट. अगर जरूरत है तो ही आप ऑब्जेक्ट डालोगे, नाहीतर आपण विदाउट ऑब्जेक्ट पण सेंटेन्स बनवू शकतो. ओके, तर आता हे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचे आहे. हे समजलंय का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा बघू. ओके, प्रतिभा मॅडमला एक क्वेरी आहे. मॅडम माईक चालू करा तुमचा. मॅम, बोला. आपण जेव्हा क्वेश्चन तयार करतो, तर हा, मागच्या वेळेस आपण आय आणि वी असताना शाल शॅल शाल वापरला होता. हा येस मग येस येस. हा तर मग इथे मला थोडंसं कन्फ्युज झालं की आपण विल आय बी. हा, जेव्हा आपण शॅल वापरला होता, माईक बंद करा मॅडम तुमचं. थँक्यू. जेव्हा आपण मागच्या वेळी शॅल वापरला होता तेव्हा मी तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं की जनरली ग्रामर मध्ये जेव्हा तुम्ही लिहिणार आहात, रायटिंग ग्रामर मध्ये आपण शॅल वापरतो आय आणि वी सोबत. पण आपण जेव्हा स्पोकन इंग्लिश म्हणजे आपण फक्त इंग्लिश बोलतोय, तर स्पोकन इंग्लिश मध्ये सर्रासपणे विल वापरला जातो सगळीकडे, सगळ्या याच्यासोबत. म्हणजे तुम्हाला फक्त रायटिंग साठी शॅलचा वापर होणार आहे, पण बोलताना सगळीकडे विलच वापरलं जातं. मॉडर्न इंग्लिश मध्ये आय आणि वी सोबत तुम्ही बिनधास्तपणे विल वापरायचं आहे. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी मी घेताना आता पुढचे सगळे सेंटेन्सेस असेच घेणार आहे विल पासून, म्हणजे तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे. ओके मॅडम, तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला का? चॅटबॉक्स मध्ये लिहा. मॅडम, क्वेश्चन तयार करताना पण आपण विल घेऊ शकतो ना? हो हो, क्वेश्चन तयार करताना विल घेऊ शकतो. ओके ओके. या ओके, थँक्यू. हा, आणि इथे सगळ्यांचा येस आलाय की तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे? तो परत आपण एक काम करूया, आपण हेच वर्ड्स वापरूया मागचेच, आणि त्याच्यावरून आपण एक एक वाक्य तयार करूया अँड देन वी विल गो फॉर अवर कन्व्हर्सेशन. ओके, तर आता जरा आपण उलटी सिरियल घेऊया. क्लीन पासून सुरुवात करूया. और मैं नाम दूंगी तो उसको वो सेंटेन्स बोलना है. ठीक है, सो क्लीन साठी प्रतिभा मॅडम तुम्हीच माईक चालू करा. पहिला सेंटेन्स क्लीन वरून बोलायचं आहे कंटिन्युअस फ्युचर मध्ये. सी विल बी क्लिनिंग द पॅसेज. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. माईक बंद करा. देन मीट. मीटचं सेंटेन्स बोलणार नलावडे मॅडम पण होत. हा, नलावडे मॅडम मीटचं सेंटेन्स बोला. Okay, so she will not be meeting me tomorrow. येस, व्हेरी गुड. शी विल नॉट बी मीटिंग मी टुमॉरो. ती मला उद्या भेटणार नाही किंवा भेटत नसेल. थँक्यू मॅडम. देन 8 नंबर राईट. सुषमाजी तुमचा माईक चालू करा. I will be writing. आय विल बी रायटिंग. ओके, इतकं पण इनफ आहे. किंवा आय विल बी रायटिंग अ स्टोरी किंवा आय विल बी रायटिंग एक्झाम असं पण चालेल. व्हेरी गुड, थँक्यू. देन 7 नंबर मेनोका मॅडम, फ्राय. Yes, madam. Uh, I'll I will not be frying fish. व्हेरी गुड. आय विल नॉट बी फ्राईंग फिश. थँक्यू सो मच मॅडम, व्हेरी गुड. देन कॅच. कॅच पाटील सर. कॅच. I will be catching balls. ओके, आय विल बी कॅचिंग बॉल्स. व्हेरी गुड सर, थँक्यू सो मच. मीनाक्षी जी, प्ले. Will be playing cricket. आय विल बी प्लेइंग क्रिकेट. व्हेरी गुड, थँक्यू. देन रन. गुठे सर, रन.
I will be running marathon next year. Yes, very good. Thank you so much, sir. I'll be running marathon next year. So I think we have completed with everybody. Okay. ठीक आहे. पुश, टेक आणि गिव्ह हे 3 वर्ड्स राहिलेत. कोणी सांगणार आहे का त्याचे सेंटेन्सेस? एनीबडी वॉन्ट्स टू से अबाउट दॅट? प्रतिभा मॅडम बोला मॅडम. He will be giving a book tomorrow. व्हेरी गुड. माईक बंद करा. ही विल बी गिव्हिंग अ बुक टुमॉरो. व्हेरी गुड मॅडम. देन एनीबडी एल्स? अजून कोणी नाव लिहिलंय का बघूया आपण. हा, सुषमाजी माईक चालू करा. She will not be taking books. व्हेरी गुड. शी विल नॉट बी टेकिंग बुक्स. थँक्यू. माईक बंद करा. आणि पुश राहिलेला आहे. तर याचं सेंटेन्स आता मीच सांगते. ही विल नॉट बी पुशिंग दॅट चेअर. ओके, तो ती खुर्ची ढकलत नसेल. सो हियर वी हॅव कम्प्लिटेड विथ आवर कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आता याचा पण तुम्हाला होमवर्क देईन मी, म्हणजे तुम्हाला तुमचे वाक्य इझिली होतील क्लिअर. दिस इज आवर टुडेज कन्व्हर्सेशन. आज मी कन्व्हर्सेशन ऑलरेडी बनवून तुम्हाला दाखवणार आहे, बोलून दाखवणार आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायचं आहे. मागच्या कन्व्हर्सेशनला आपण काय केलं होतं की मी तुम्हाला सिच्युएशन दिलेली, तुम्हाला बोलायला सांगितलेलं. आज मी स्वतःच एक सिच्युएशन बनवून दिली आहे, कारण याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर कसे करायचे आहेत ते टाकलेलं आहे मी. सो लेट्स गो फॉर दिस. दिस इज बेसिकली अ कन्व्हर्सेशन इन बिटवीन 2 people इन द हाऊस. घरामध्ये 2 लोकांमध्ये हे कन्वर्सेशन संभाषण चाललेलं है. 2 लोगों के बीच में है. घर में है वो लोग और क्या बात कर रहे देखते हैं. यहाँ पे एक पर्सन है ए और दूसरा पर्सन है बी. तो लेट्स सी हाउ दे आर टॉकिंग टू ईच अदर. हाय, व्हाट आर यू डूइंग? आई एम रीडिंग दिस बुक. ओह गुड. व्हाट इज इट? इट्स अ साइंस फिक्शन बुक. आर यू गोइंग समवेयर? Oh yes, I'm going to market to bring vegetables. Will you come with me? Yeah, sure. Let me finish this page. Oh, take your time. Okay, take your time. Thank you. I will finish it soon. Okay, till then, I'll get the carry bag and money. ठीक है, देखिए ये सिंपल कन्व्हर्सेशन है. एकदम साधा संवाद आहे. घरात 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामधलं संभाषण आहे. काय आहे? हाय, व्हाट आर यू डूइंग? तू काय करत आहेस? क्या कर रहे हो आप? आई एम रीडिंग दिस बुक. मी हे पुस्तक वाचत आहे. मैं किताब पढ़ रहा हूँ. ओ गुड. व्हाट इज इट? अरे वा, छान, चांगलं आहे. कुठलं पुस्तक वाचतोयस? ठीक है, उसको पूछा गया. ओके, बहुत अच्छी बात है. कौन सी बुक पढ़ रहे हो? इट्स अ साइंस फिक्शन बुक. ठीक है, ये साइंस फिक्शन के ऊपर एक बुक है. और वही बी ही अभी एक को उसी सेंटेंस में क्वेश्चन पूछ रहा है. देखिए, आर यू गोइंग समवेयर. इसमें क्या है? WH और यस नो टाइप के क्वेश्चन है, उसके ऊपर एक कन्वर्सेशन बेस्ड है. ओके, तो यहाँ पे पूछा है आर यू गोइंग समवेयर, क्या आप कहीं जा रहे हो? ओ येस, आई एम गोइंग टू मार्केट टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. मी कुठे जाणार आहे? मी बाजारात जाणार आहे भाजी आणण्यासाठी. आता एच परत त्याच याच्यामध्ये बी ला क्वेश्चन विचारतो. विल यू कम विथ मी. तू येशील का माझ्यासोबत? क्या आप मेरे साथ आओगे? तो बी क्या बोल रहा है? या श्योर, लेट मी फिनिश दिस पेज. वो बुक पढ़ रहा है, राइट? तो वो क्या बोल रहा है कि हाँ मैं आऊंगा जरूर, बट मुझे ये एक पेज खत्म करने दो. म्हणजे मी जे पुस्तक वाचतोय त्याचं जे माझं पान चालू आहे ते फक्त मला संपवू दे. ओके, टेक योर टाइम. तो ए ने क्या बोला? ठीक है, तुम अपना टाइम ले लो, खत्म कर लो, कोई बात नहीं है. तो बी ने उसके लिए क्या किया? उसको थैंक यू बोला है. थैंक यू, आई विल फिनिश इट सून.
मी लवकरच हे संपवेन, मैं जल्द से जल्द खत्म कर दूंगा। तो तब तक ए क्या करने वाला है देखिए, ओके टिल देन आई विल गेट द कैरी बैग एंड मनी। मार्केट जाना है उनको, तो उन्होंने क्या बोला कि मैं जब तक तुम तुम्हारा पेज खत्म करे हो तब तक मैं सब्जी लाने के लिए एक थैली और पैसे ले लेता हूँ, ठीक आहे। तर आता हे कन्व्हर्सेशन जे आहे, मागच्या वेळी जशा आपण जोड्या बनवलेल्या त्या मी आता चेंज केलेल्या आहेत। जो पिछले बार हम लोगों ने कन्वर्सेशन के लिए पेयर्स बनाई थी, वो इस बार मैंने चेंज कर दी है। तो देखते हैं अभी क्या पेयर्स है। ये है टुडेज सीक्वेंस फॉर कन्वर्सेशन। पहला है पाटिल सर आणि प्रतिभा मैडम, और कैसे करने वाले ये भी बोल देती हूँ। अगर पाटिल सर ए के डायलॉग बोलने वाले हैं, प्रतिभा मैडम बी के डायलॉग बोलने वाली है, ठीक है। तो एक एक व्यक्ति एक के डायलॉग बोलेगा, वही दूसरा व्यक्ति बी के डायलॉग बोलेगा, ठीक है। तो पाटिल सर एंड प्रतिभा मैडम, आर यू रेडी? प्लीज स्विच ऑन योर माइक्स। Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so Patil sir, please start. Hi. What are you doing? I'm reading this book. Oh, good. What is it? It's a science fiction book. Are you going anywhere? Somewhere? Oh, yes. I'm going to market to bring vegetables. Will you come with me? Yeah, sure. Let me finish this page. Okay. Take your time. Thank you. I will finish it soon. Okay. Till then, I will get the carry bag and money. Okay, thank you so much. Thank you both of you. Please switch off your mics. Very good. प्रतिभा मॅडम, एक लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा आपण दुसरं सेंटेन्स चालू करतो, जसं इट्स अ सायन्स फिक्शन बुक, साधं वाक्य आहे, नंतर तुम्ही क्वेश्चन विचारताय आर यू गोइंग समवेअर, तर तिथे बोलताना चेंज जाणवला पाहिजे। ओके, देन नेक्स्ट पेयर देखते हैं। गुठे सर आणि वर्षा मॅडम, माइक चालू करा। हा, नाउ वर्षा मॅडम तुम्ही What are you doing? ओके, I am reading this book. Oh, good. What is it? It's a science fiction book. Are you going somewhere? Oh, yes. I am going to market to bring vegetables. Will you come with me? Yeah, sure. Let me finish this page. Okay. Take your time. Thank you. I will finish it soon. Okay. Then I will get the carry bag and money. ओके, Sorry, repeat करतो मॅडम. हा शुअर सर। दिसत नाही मॅडम, थोडस वरती घ्यावे लागेल। ओके, ठीक आहे सर, दिसतंय? हा हा, आता दिसतंय मॅडम। ओके ओके, टिल देन आय विल गेट द कॅरी बॅग अँड मनी. ओके, थँक्यू सो मच, व्हेरी गुड। मॅडम तुम्ही पण खूप व्यवस्थित वाचलं, थँक्यू। थर्ड सिक्वेन्स आहे आपली स्वाती मॅडम आणि नमिता मॅडम। जर आय थिंक नमिता मॅडम इज अब्सेंट टुडे, तो इट कॅन गो विथ स्वाति मैडम एंड स्वाति मैडम भी नहीं है शायद, स्वाति मैडम इज नॉट देयर। मेनका मैडम एंड सुषमा मैडम, चला माइक चालू करा दोघींनी पण। मेनका मैडम आपका माइक शुरू कीजिए। Yes, madam. यस, यू कैन स्टार्ट विथ ए। Madam, I have not seen the screen. Yes. Yes, now I have seen. Hi, what are you doing? I am reading this book. Oh, good. What is it? It's a science fiction book. Are you going somewhere? Oh, yes. I'm going to market to bring vegetables. Will you come with me? Yeah, sure.
let me finish this page. Okay, take your time. Thank you. I will finish it soon. Okay, till then, I will get the carry bag and money. ओके, थैंक यू सो मच। दोनों भी आपका माइक बंद कर दीजिए। वेरी गुड। अभी आई थिंक सब लोगों का हो गया यहाँ पे। एकच राहिला, त्यांना जोडी कोणीच नाही। ओके, आजही बरेच लोक अब्सेंट आहेत। तर मीनाक्षीजी, तुम्ही तुमचा माईक चालू करा। तुम्ही माझ्याशी कन्व्हर्सेशन करणार आहात। ओके, Yes, ma'am. हाय, व्हॉट आर यू डुईंग? I am reading this book. ओ गुड, व्हॉट इज इट? It's a science fiction book. Are you going somewhere? Oh yes, I'm going to market to bring vegetables. Will you come with me? Yeah, sure. Let me finish this page. Okay, take your time. Thank you. I will finish soon. Okay, till then I'll get the carry bag and money. Okay? Okay, very good. Thank you. So, आज ऑलमोस्ट 4-5 लोक नाही आहेत क्लासमध्ये आणि त्यामुळे आपल्याला आपल्याला वेळ जास्त मिळालाय, कारण या 5 लोकांमध्ये आपलं व्यवस्थितपणे टाइम मॅनेज झाला असता। ठीक आहे, नो प्रॉब्लेम। एकदा आपण आज काय काय बघितलं ते रिवाइज करूया। बघा, फर्स्ट वी हॅड सीन कंटिन्यूअस पास्ट टेंस, चालू भूतकाळ। कंटिन्यूअस पास्ट टेंस में क्या देखा हम लोगों ने कि पास्ट में कोई चीज चल रही होगी तो उसको कैसे लिखना है? सब्जेक्ट प्लस वॉज वेयर प्लस मेन वर्ब प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट। आई, ही, शी, इट के साथ वॉज यूज करेंगे, यू, वी, दे के साथ वेयर यूज करेंगे। ओके, और उसमें ये भी देखा कि कोई एखादी गोष्ट चालू असेल भूतकाळात आणि अचानक तिला काय होतं, इंटरप्ट केलं जातं। ओके, तर ते सुद्धा कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये लिहू शकतो। त्याच्यात निगेटिव्ह वाक्य बनवताना आपण वॉज वेअर नंतर नॉट वापरला होता। क्वेश्चन्स बनवताना आपण वॉज वेअर सुरुवातीला वापरला होता। बाकी सब्जेक्ट, तुमचं बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब, आईएनजी, ऑब्जेक्ट रिमेन्स द सेम। ठीक है, देन हम लोगों ने देखा कंटिन्यूअस फ्यूचर टेंस, जिसमें क्या बताया था कि फ्यूचर में कोई घटना घट रही होगी, ठीक है, एट गिवन टाइम, तो उसको हम लोग कंटिन्यूअस फ्यूचर टेंस बोलते हैं। जैसे आई विल बी स्लीपिंग, अभी यहाँ पे मैंने आई विल बी स्लीपिंग, मैं सो रहा हूंगा या मैं सो रही हूंगी। टिल टिल 8 o'clock, मतलब हम लोग टाइम भी दे सकते हैं वहां पे। ओके, आई विल नॉट बी वर्किंग टुमारो, मैं कल काम नहीं कर रहा हूंगा। विल आई बी कुकिंग, व्हाट विल आई बी कुकिंग, इसमें हम लोगों ने क्वेश्चन देखा कैसे करना है। ठीक है, यहाँ पे बहुत सारे अलग अलग सेंटेंसेस देखे जो हम लोग यूज करेंगे, सॉरी जिस जिस जो हमने लोगों ने बनाए हैं अपना कंटिन्यूअस फ्यूचर टेंस में। देन कन्वर्सेशन देखा, कन्वर्सेशन में क्वेश्चंस कैसे पूछना है, आंसर कैसे देना है। क्वेश्चन एक तो आपके यस नो टाइप में और डब्ल्यू एच में, या डब्ल्यू एच में भी यूज किए थे हम लोगों ने। सो हियर वी हैव कंप्लीटेड विथ टुडेज सेशन। आज के सेशन में क्या किसी को कोई डाउट है? कोणाला काही डाउट असतील आजच्या सेशन मध्ये तर प्लीज विचारा। You can type your doubts in the chat box.
अच्छा, वर्षा मॅडम तुमचा पण काहीतरी डाऊट होता. वेन हा, वी यूज हॅव, हॅज अँड हॅड. सॉरी, मी तेव्हा चॅटबॉक्स बघितला नाही. हॅव, हॅज आणि हॅड जे आहे तो आपला पुढचा टाईप येणार आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजे आता पहिले आपण सिम्पल टाईप कम्प्लीट केला सगळ्यांचा. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. त्याच्यानंतर आपण आता सेकंड टाईप, सब टाईप बघितला कंटिन्युअस. कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस फ्युचर. त्याच्यानंतर जो आपण टेन्सचा प्रकार शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण हॅव, हॅज आणि हॅड वापरणार आहोत. ओके. आणि मॅडम आपण कॅन कधी यूज करतो? काय मॅडम? आपण कॅन हा वर्ड कधी यूज करतो? मॅडम तो वर्ड जरा टाईप करा. एक मिनिट. कॅन. सॉरी, तुमचा आवाज मला क्लिअर येत नव्हता त्यामुळे एक्झॅक्ट वर्ड कळला नाही. कॅन हा शक्यता दाखवतो आणि कॅन जो आहे हे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत. हे सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. कॅन आहे, मे आहे, कॅनचं कुड होतं, मेचं माईट होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायच्या आहेत. फक्त कॅन हे लक्षात ठेवा. आता तुम्ही डाऊट विचारलाय तर कॅन हा शक्यता दर्शक वर्ड आहे. ओके. आणि एखाद्या गोष्टीची, जसं आय कॅन स्विम, मी पोहू शकते. आय कॅन सिंग, मी गाऊ शकते. त्यावेळी आपण कॅन वापरतो. पण आपण डिटेलमध्ये तुमचे जे पुढचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण कॅन शिकणार आहोत. प्रतिभा मॅडम, स्टेटमेंट विचारायचं होतं. काय डाऊट आहे हा विचारा. जरा माईक चालू करा. मॅम, एक वाक्य होतं. सपोज आपण म्हणतो की समजा ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांची अजूनही ट्रीटमेंट चालू आहे. तर हे वाक्य कसं करता येईल आपल्याला? ही इज करोना पॉझिटिव्ह. ओके. म्हणजे हे काय झालं, तुमचं सिंपल वाक्य झालं की ते करोना पॉझिटिव्ह आहेत. ही इज करोना पॉझिटिव्ह आणि त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. ही इज अंडर गोईंग द ट्रीटमेंट. हे वाक्य मग तुमचं सिंपल, हे वाक्य तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये झालं. ओके, म्हणजे त्यांना कोरोना झाला होता हे पास्ट मध्ये नाही जाणार ना, प्रेझेंट मध्येच झाला. येणार? जर तुम्ही आता मला विचारला आहे म्हणून हो मी हो. इज सांगितलं. जर तुम्ही होता म्हणाला तर ते वॉज मध्ये जाणार, पास्ट मध्ये जाणार. सो म्हणजे ही वॉज करोना पॉझिटिव्ह आणि ही वॉज अंडर गोइंग द ट्रीटमेंट, असं ओके, पण म्हणजे होऊ शकतं. ते पास्ट मध्ये झालं, पण आता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ट्रीटमेंट आता चालू आहे. तर तेव्हा असं वाक्य करता येईल वर्तमान काळात. तेव्हा वर्तमान काळात होणार. अच्छा, आणि पूर्ण होऊन गेलेला असेल, ट्रीटमेंट क्लिअर झालेली असेल तेव्हा म्हणजे? पास्ट मध्ये होणार, अच्छा, ओके, थँक्यू कारण मॅम. ती गोष्ट घडून गेलेली आहे. बरोबर. ओके. एनीबडी हॅज एनी अदर डाऊट्स? If you have any doubt, then we can close this session. We'll have something. Thank you so much, everyone. Now you can leave the meeting. Bye, teacher. Thank you, ma'am. Bye. Bye, everyone.